आपण प्रार्थना करूया. परमेश्वर पिता देवा बाबा सुंदर दिवसाबद्दल तुमच्या आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुमच्या वचनात चांगला प्रत्येकाला सहाय्य केलं. सर्व पापाची अपराधाची क्षमा करणे प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात करतो. हालेलुया. हालेलुया. आपण उपवासा विषयावर आणि येशूच्या दुःख सणावर थोडासा अनुभव घेतला पाहिजे. कारण बरेच लोक उपवास वेगळा आहे आणि दुःख सण वेगळा आहे. तर आपण काही वेळेला अशी काही वेळ आणतात की दुःख आणि उपवास हे दोन्ही सारखे ठेवले जातात. आता जर तुम्ही नवा कराराचा जर अनुभव घेतला तर येशू ख्रिस्ताने यामध्ये किंवा लूकमध्ये 4 अध्यायामध्ये उपवास काळाविषयी 40 दिवस 40 रात्र त्याने उपवास केले. पवित्र आत्मा पाहिजे होता, सामर्थ्यिक आत्मा पाहिजे होता, देवाचं ज्ञान काय आहे त्याविषयी तो शिक्षण घेत होता. आणि नंतर त्याला भूक लागली तेव्हा त्याच्या जवळ एक परीक्षा घेऊन बसलेला होता. आणि येशूचं जे दुःख सण जे सुरू झालं तर मध्ये 26 अध्यायामध्ये जर 1 पासून सुरुवात केली की 14 पासून जरी सुरुवात केली तर तुम्हाला माहिती पडेल की त्या अध्यायामध्ये येशूचं दुःख सण सुरू होते. येशूला पकडलेलं जाते, येशूचा घात केला जाते. येशूच्या शिष्यामधला एक शिष्य तो म्हणजे जुदास यहुदी इस्कारियोत. एक मध्ये 10 अध्यायामध्ये तुम्हाला त्याच्या शिकायला मिळेल तर तो येशूला धरून देणार होता. तर काही शिक्षण तुम्हाला ना मला हे शिकता आलं पाहिजे. येशू ख्रिस्त जो आहे तो कशा पद्धतीने लोकांना शिकवत होता, मार्गदर्शन करत होता आणि घडवत होता. उपवासाचे नियम वेगळे होते आणि येशूचे दुःख सहन करणारे वेगळे होते. येशूला धरून देणारे वेगळे होते. आता त्याच्यामध्ये मुख्य याजक पण होते, शास्त्री लोक पण होते. हे 26 अध्यायामध्ये आहेच. त्याच्यात येशूचा घात कसा करावा ह्या दृष्टीने ते लक्ष देत. आपण आजच्या काळामध्ये जेव्हा आपल्या समाजामध्ये काही ठिकाणी असे प्रश्न आहेत, उपवासामध्ये येशू ख्रिस्ताला गावागावात फिरवले जात असतात. तर हे गावागाव फिरवणार आपल्या समाजामध्ये ते योग्य नाही. कारण त्याची ती नक्कल आपण करतो. ते देवापूजित आहे, म्हणजे देवाला आपण चिडवतो. ते जे येशूची वैरी होते त्या वैरीने म्हणजे दुश्मन, त्या दुश्मनाने त्याला गावोगाव फिरवलं आणि त्याची इज्जत रस्त्यावर आणून टाकली. आज आपल्या ख्रिस्ती समाजामध्ये पण आपल्याला त्याच्यावर जास्त लक्ष द्यायचं आहे. म्हणून थोडा आणि रोमकारा 7 अध्यायामध्ये 8 आणि 9 वचनामध्ये त्यांनी रोमन लोक म्हणजे आज आपण फक्त रोमन लोक, आपण रोमचे नाही पण ख्रिस्ती ह्या नात्यामधलं रोम होतं. म्हणजे आपण लोक जास्त रोमला जातात. येशू ख्रिस्ताची पवित्र जे जागा आहे किंवा त्याचं पायथ्याशी पवित्र प्रवास आहे, त्याचं त्या साईडला त्याचं राहण्याची जागा, त्या गावात येण्याची जागा, तर त्या राहण्याच्या द्वारे अनेक प्रश्न त्या गावामध्ये घडलेल्या गोष्टी आहेत. तर त्याची ती जागा आहे, पाय आहे तिकडे. तर त्या जागेवर तिकडची पवित्र वस्तू किंवा माती तिकडे येऊन येत असतात. तर तिथे बरेच लोक जातात भेटायला, प्रार्थनेला किंवा तिकडची पवित्र स्थान बघायला की तिथे देवाचं घर होतं किंवा तिथे देवाची उपस्थिती होती. तर ही अशा दृष्टीने तिथे जाणं
तर आपल्याला बरेच लोकांना तिथे बोललेलं जाते की तुम्ही रोमन कॅथलिक आहे. ख्रिस्तामध्ये ना कुठली जात, कुठला धर्म न कुठले नियम हे नाहीये. ख्रिस्तामध्ये शिकवण आहे आणि विश्वास आहे आणि प्रीती आहे. येशूचं जे शिक्षण होतं ना, विश्वासात राहणं, प्रीतीत राहणं आणि जे नियम शिकवले त्याच्यात. तर आपल्या समाजामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की उपवासाचा काळ आणि दुःख सणाचा काळ येतो. आपण कधी कधी येशू ख्रिस्ताला बघा गावात फिरवतात किंवा त्याच्या खांद्यावर क्रोस देतात किंवा बरेचशी काही ना काही बांधून ठेवतात. बरेचसे काहीतरी आपले चित्र आहे समाजामध्ये केलेलं अनेक ठिकाणी बघतात तुम्ही. तर ही जी आहे ते या शास्त्राच्या पूर्ण विरोध आहे. हे जे पवित्र शास्त्राचे लिखाण केलेलं आहे ते आपल्या धार्मिक व्यक्तीने केलेलं नव्हतं. धार्मिक व्यक्तीचं प्रचार, सुवार्ता, मार्गदर्शन आणि शिक्षण हे जे धार्मिक नाही अशा लोकांनी ते केलेलं होतं. पण आज सिस्टम आपल्याकडे धार्मिक कमी आहे म्हणून बोलतात का मार्ग 7:7 म्हणून शास्त्र म्हणून शिकवतात. ते शिकवतात त्या माणसाचे जे नियम होते, ज्या राजाचे नियम होते ते नियम आज आपल्यामध्ये समाजात ते घडत आहे. तर हे तसं नाही. एका माणसाने मला एक प्रश्न विचारला तर मी त्याला सांगितलं की आपण शास्त्राविरुद्ध हे जीवन जगतात. हे आपल्या समाजामध्ये ते तसं नाही पाहिजे, कारण हे पवित्र शास्त्राविरुद्ध, हे मानवाचे शास्त्र. म्हणून बरं मार्ग 7:7 मध्ये शास्त्र म्हणून शिकवतात ते माणसाचे नियम. बरं ते माणसाचे नियम आहे. तो बोलला पुढच्या पिढीला कळणार कसं. रोम त्याला 7:8 आणि 9 वचन मध्ये दिलेले पुढच्या पिढीला काय दिलेले आहे. मेलेल्यातून उठलेला ख्रिस्त मरत नाही ना, मरणाची सत्ता चालत नाही. हे वाचलं नाही ना तत्पर तुला कळणार नाही. हे प्रॅक्टिकल नाही. हे प्रॅक्टिकल कसं आहे, येशूच्या अपोजिट जाणार. शेवटी आपला शेवटचा न्याय होणार आहे. तेव्हा न्यायाला तुम्ही काय केलं. देवाचा शब्द सोडणं, भक्ती सेवा करणं हे योग्य नाही अशा परिस्थितीच आहे. तर आपण बरेचसे असे मुद्द्यात कुठेतरी कमजोर पडत आहेत. तर आपल्या सगळ्यांना ते शिक्षण घेणं गरजेचं आहे की जे देवाला आवडते ते करा, माणसाला आवडते ते करू नका. म्हणून त्याला मी बोललो अरे हे शिक्षण त्यांच्यासाठी नाही, ते येशूचे विरुद्ध वागतात त्याच्यासाठी. मग तुमची मुलं बाळा पण त्याच्या अपोजिटच जायचं. आणि पहिली आज्ञा कोणी दिली, निर्गम 20 मध्ये मूर्तीपूजा करायचं नाही. पण ही तर मूर्तीचीच पूजा आहे. दुसरी आज्ञा कोणती, देवाचं नाव व्यर्थ घ्यायचं नाही. तो देव नाहीये, मग त्याचं नाव तुम्ही व्यर्थ का करता. ही मूर्ती आहे, ती मानवाने दिली. तर ही जी काही आपण शिकतो किंवा आपण एक शिक्षण करतो उपवासा काळामध्ये, उपवास करणं. आता आपल्या उपवास मध्ये काय असते, डोंगी आहे ना, नाही का. मग ते 6:16 पासून दिलेली. मी पण त्या डोंगी होता. उपवास असला ना तर केळी खाली तरी चालतात ना, 4 बटर खाली तरी चालतात ना. मला उपवासाला काय करायचं माहितीये का, हुशार एवढा माहितीये का, मी दोष नाही कोणाला देत. मी सांगतो माझा बदल झालाय तसं मी तुम्हाला बदलायचं शिकवतो. कारण येशूचे शिष्य पण चुकलेले, त्यांना पण भूक लागली. पण ते 17 पासून जेव्हा अशुद्ध आत्मा कळायला लागला तर येशूने त्याला सांगितलं ही जात उपवास आणि प्रार्थना केल्याशिवाय निघणार नाही. त्याचं शिक्षण आत्मपरिषद करायचंय प्रभू येशूचं. ते शिक्षण कशा पद्धतीने शिकवलेलं होतं, कशा पद्धतीने आपल्याला कळवलेलं होतं. असं शिक्षण आहे ते. शिक्षण असं नव्हतं पवित्र आत्मा त्याला नुसता मिळाला नाही. शिष्याला पवित्र आत्मा मिळाला नाहीये. ते मानवी रीती रिवाजाच्या आत्म्याने चालत होते. पवित्र आत्मा पेंटिकोस्टच्या दिवशी मिळाला. तुम्हाला जर पवित्र आत्मा नसेल ना तर तुम्ही ही सेवा करू शकत नाही. कोणाही माणूस नाही.
पवित्र आत्मा ज्यांच्यावर उतरलेला आहे त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे, त्याच्यामध्ये फक्त देवाशिवाय दुसरं कोणतं कार्य नाही. आपण पहिलीच नियम मोडतो मूर्ती पूजा करायचा, पण मूर्तीच्याच मागे सगळं. बरं, मी पण हे शिकून आलाय आणि याच्यामध्ये मी पण सहभागी होता. ज्या दिवशी पवित्र आत्मा मिळाला तेव्हा ह्याच्यातून हळूहळू मी बाजूला झाला आणि हे शास्त्र घेऊन चालला, मूर्ती घेऊन चालला. अनुवादमध्ये 11 ते 18 पासून दिलेले आहे. मुलांना बसता, उठता, लिहिता, चालता, सांगता देवाविषयी बोलायचं. शिष्यांमध्ये पण ते नाही का, 3 दिवस प्रार्थनेला गेले तर कंस करून खायला लागले, चोरी करायला सोडत नाही. उपवास आहे तर उपवासच ठेवायचा. आता उपवास मध्ये मी काय करायचं, चपाती खायचा. कशाला माहितीये का, भात खाला तर भूक लागायची. मग चपाती कशी पोटात लवकर शिजत नाही ना, भूक नाही लागायची. म्हणून काय करायचं माहितीये का, पोट भरून चपाती खायची. अख्खा दिवस उपवास. वा, 40 दिवस उपवास करेल. आणि उपवास कसला माहितीये का, डोक्याचे केस नाही कापायचे. मग प्रभू येशूने काय सांगितलेलं होतं माहितीये, रोजची भाकर आज आम्हाला दे. रोजची भाकर आज आम्हाला दे. रोजची भाकर सांग. मग हाच उपवास कशाला करायचा. माणूस जेव्हा खालं, भरपूर खाल्लं ना, तर त्याला प्रार्थना करायला पण मजबूती येते. नाही तर भूक लागली असेल तर 10 वेळा आय आय आई जेवण घेऊन ये असं सांगतात. अरे इतके श्रीराम उत्साहित राहा. उपवास करायला लागले, जेव्हा मनुष्य प्रार्थना करत राहतो बघ, मन लावून सेवा करतो, तेव्हा त्याचे आपोआप उपवास होतात. आता मी उपवास कसा करतो माहितीये का, फक्त एक आहे की शुक्रवारच्या दिवशी मांस मटण नाही, पण जेवणार किंवा खाणार की नाही, पण मला कुठे कार्यक्रम सेवा करायचे, मग त्या दिवशी पाणी सुद्धा नाही टायमाला पिलं. तेव्हा ती शक्ती वाढते. तेव्हा तुम्ही त्याच्या मनापासून, तेव्हा उपवास आहे. आणि डोकं दुखायचं ना, आता शनिवारी 40 राहताना ईस्टर आला ना, त्या टायमाला काय करायचं, शनिवारच्या दिवशी तर उद्या ईस्टर आहे, शनिवार दिवशी कबरेमध्ये येशूकडे कोण गेला नव्हता, पण आपण लोक जातात. आपल्या शिक्षणामध्ये कुठेतरी बदल होणं गरजेचं आहे. ते प्रॅक्टिकल सगळ्यांना शिकवताना ना, व्यवस्थितपणे शिकवलं ना, तर त्यांना माहिती पडेल की बाबा हे शिक्षण असं नाहीये, ते शिक्षण असं. सगळ्यांना स्वर्गीय राज्याचं जर शिक्षण आपण दिलं नाही तर आपल्या सगळ्यांना तो दंड आहे. आता मी सर तुम्हाला शिकवलं नाहीये, अरे मी गुडघे टेकत त्या क्रॉसाजवळून गुडघे टेकत इथपर्यंत यायचा आणि सगळी पायामध्ये दगड घुसायची अशी, त्याच्यातून रक्त निघायचं, त्या हाडामध्ये जायचं. आजपर्यंत माझ्या पायाला ते निशाण्या दोन्ही गुडघ्यात काळा पडून राहिलेला सगळं. गुडघ्यात प्रार्थना आजपर्यंत मी करतो. प्रत्येक क्षणाला गुडघे टेकणारच. घरात आला तरी गुडघे टेकणार, घरातून बाहेर गेला तरी तिकडे बस, जिथे थांबेल तिकडे, फक्त बाहेर नाही. पण जिथे घर आहे किंवा केंद्र आहे प्रार्थना, तिथे पहिलं गुडघा टेकणारच. प्रार्थना करणार ना तेवढे फायदे. आपला तिकडे स्वार्थ चालत नाही देवासमोर, नम्रता आणि देव. म्हणून आपल्या प्रत्येकाला उपवासाच्या दिवशी उपवास करायचा, प्रार्थनेच्या दिवशी प्रार्थना, दुःख सणाच्या दिवशी दुःख सण. म्हणजे ते आठवायचं नाही, माझी पाप मला आठवायची, येशूचं दुःख माझ्यासाठी. समजलं? जर तुम्हाला येशूचा क्रॉस दिसलेला आहे, खेळलेला आहे खुर्सावर, येशू खुर्सावर नाही, तो उठून पुनरुत्थित झालेला आहे. आणि त्यानंतर पेंटिकॉस्ट पवित्र आत्मा आला, 50 दिवस या पृथ्वीमध्ये राहिले आणि लोकांना दर्शन देत ना, त्यांच्या डोळ्यात देखत स्वर्गात गेला, त्यांच्या शिष्यांच्या डोळ्यात देखत तो वर गेला. आणि जसा गेलाय तसा परत येणार आहे.
मग तो आद्या दुःखामध्ये नाही. जेव्हा प्रभू येशू ज्या दिवशी येईल, इकडे आपण सगळं दुःखाचाच विचार करत असेल, तेव्हा लोकांची मिस्टेक भरपूर होईल. म्हणून शिक्षण घेताना, शिक्षणाची ओळख करताना पहिलं ये शोधून काढा. याच्या 4 शुभ वर्तमान आहेत. 5वं जे आहे ना, ते येशूने आपल्या शिष्यांना निवडलं. निवडल्यानंतर त्यांनी देवावर विश्वास ठेवला आणि ते विश्वास ठेवणाऱ्या लोकांनी जेव्हा येशू सारखं कार्य केलं, जसं योहान 14:12 दिले, माझ्यावर विश्वास ठेवणारा माझ्यापेक्षा मोठे कृत्य केले. मग जर तुमचा विश्वास देवावर आहे तर मोठेचे मोठे चमत्कार तुमच्याद्वारे होतील. समजलं न समजलं, आपल्या सगळ्यांना समजसपणा आलाच पाहिजे. बघा रोमकारात 6-8-9 वचन, म्हणजे तुम्हाला कळेल की उपवास काळामध्ये हे कशा पद्धतीने करायचे का न करायचे, तुम्ही स्वतःहून विचार करा. आपण ख्रिस्ताबरोबर मरण पावलो असल्यास त्याच्याबरोबर बघा आपण जिवंतही राहू असा आपला विश्वास आहे. आपल्याला माहिती आहे की मेलेल्यातून उठलेला ख्रिस्त यापुढे मरण पावत नाही. हे रोमन लोकांना पौलाने शिकवलेलं पत्र आहे. समजलं ना? जे रोमन लोक होते ते ऐकत नव्हते. येशू उठलाय तरी त्याची रीतिरिवाज वेगळ्याच करत चाललाय. तर त्याच्यामुळे त्याने त्याला सांगितलं की मेलेल्यात उठलेला ख्रिस्त मरत नाही, न मरणाची सत्ता मग आपण कशी सत्ता चालवतो? शास्त्राच्या अपोजिट का आपण जातो? मत्ती 24:35, आकाश पृथ्वी नाहीशी होईल पण माझं वचन नाहीसं होणार नाही, असं प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःहून सांगितलेलं आहे. आता त्याच्यामध्ये 6:1 पासून थोडं वाच. आपण काय म्हणावे? कृपा वाढावी म्हणून आम्ही पापात राहावे की काय? कधीच नाही. जे आपण पापाला मेले ते आपण याच पुढे त्यात कसे राहणार? कसे ते तुम्ही आपण पापाला मेले तर त्या पुढे याच्यात राहणार कसे? जितक्याने ख्रिस्त येशूमध्ये बघा बाप्तिस्मा घेतला तितक्याने त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला तुम्ही आजार आहे. या मरणातील बाप्तिस्माच्या द्वारे जेव्हा तुम्ही ख्रिस्ताचा स्वीकार केला ना तेव्हा ती पाप पुरुषावर गेली आणि आम्ही रोमकर 6:23 पापाचं वेतन मरण ते मेलेलं आमचं टाळलं गेलं. कारण आम्ही ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा म्हणजे ख्रिस्ताला आम्ही ग्रहण केलं. बाप्तिस्माचा अर्थ आहे आम्ही आजपासून ख्रिस्ताकडे पूर्ण रूपाने वळालेले आहे. आमची पाप, आमचे अपराध, आमचे दुःख कष्ट येशूने नेलेले आहेत पुरुषावर. योहान 1:29 मध्ये दिलेला आहे. योहान स्वतः सांगतो, हा पहा जगाचे पापे हरण करणारा देवाचा कोप. जगासाठी आला, कोणत्या धर्मी व्यक्तीसाठी नाहीये, त्या ख्रिस्ती धर्मासाठीच येशू आलाय असं पवित्र शास्त्रामध्ये उल्लेख नाही. अंतुकियात पहिला ख्रिस्ती धर्माची स्थापना झाली. तिथे ख्रिस्त येशू असा होता हे कोणालाच माहिती नव्हतं, फक्त परमेश्वराच्याच गोष्टी माहिती होत्या. पण येशू ख्रिस्त हा देव आहे आणि देवाचा पुत्र आहे आणि तोच पवित्र आत्मा आहे, तोच सर्वांचा तारणकर्ता आहे. अशा प्रकारे त्याच्या तारणाद्वारे ही घोषणा सुरू झाली आणि त्या घोषणेद्वारे
ख्रिस्ताचा प्रचार सुरू झाला की पृथ्वीवर देव आला. उत्पत्ती 1:27. पहिला आला पापामध्ये पडला, दुसरा आला पापावर विजय मिळून तो सार्वकालिक जीवनासाठी मुक्ती मिळून वरती गेला. आणि त्यांनी योहान 14:2 आपल्या सगळ्यांसाठी त्यांनी जागा घेतली. म्हणून आपल्याला ख्रिस्ती ह्या नाट्यातूनच प्रवेश करायचा आहे. ख्रिस्ताच्या अपुचित प्रवास करायचा नाही. जर आपण त्याच्या अपुचित जातो तर देव आपल्यावर प्रसंग, आपत्ती, संकट, क्रोध निर्माण करील. आपण त्याची चेष्टा न करा. म्हणून मेलेला तो उठलेला आहे ना, तो पुन्हा मरत नाही. दुसरं, आमच्या ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला म्हणजे आम्ही ख्रिस्ताला पूर्णपणाने स्वीकार केलाय. लोक 10:27 पासून वचन दिलेलं आहे. संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने परमेश्वरात प्रीती कर, जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर, ही माझी आज्ञा आहे. म्हणून योहान 17:3 मध्ये दिलेले 2 पासून सुरू केलं तर तुम्हाला माहिती पडेल. एकच जो देव आहे तो प्रभू येशू ख्रिस्त, ह्याला तुम्ही ओळखावे. एकच देव म्हटलं ना त्यांनी, जो येशू ख्रिस्त आहे त्याला ओळखावे. आपण देव कशाला आपण न ओळखू शकतो. आता तुम्ही विचार करा, एखादा आपण बाहेर मूर्त्या ठेवतात, त्या कावळा येतो, टपकन काहीतरी टाकून जातो, धूळ उडते, सगळं येतं. मग देवाच्या अंगावर एवढा, मग टीव्हीच्या अंगावर शोकेस कशाला पाहिजे, त्याच्यावर फडके कशाला पाहिजे. मग हे जर पवित्र स्थान आहे, मग त्या पवित्र स्थानाचा आम्ही अपमान का करत आहे. इकडे आम्ही एकदा डोंगर मावी बनवली. माझी श्रद्धा तीच होती, पण मला माहिती नव्हतं पवित्र आई आपल्या मनात आहे. नाही, एक माळ आहे म्हणजे पवित्र मर्याची भक्ती आहे. म्हणून मी लोकांना सांगितले ही मूर्ती करा. कारण पहिली आज्ञा आपल्याला दिली, आईला मान प्रार्थनेच्या द्वारे. मग रोज त्याची प्रार्थना घ्या, भक्ती घ्या. त्याच्यात सर्व बायबलमध्ये सगळी वचनं आहेत. सगळी वचनं काढून ती सर्व मिळून एक भक्ती बनवली. ती सगळ्यांना वाचता येत नाही, म्हणून त्या काळामध्ये वाचण्यासाठी पवित्र मरियेने एका व्यक्तीला ती भक्ती शिकवली. कारण ती आई आहे ना, पोरांना शिकवते अनुवाद 11-18 पासून. समजलं का? लोक पवित्र मरियाचा अपमान करतात. मूर्तीचा अपमान करा, मरिया मातेचा अपमान करायचा नाही. ती आमची आई आहे. योहानमध्ये 19:25-26. मी मूर्ती विरुद्ध मी आहे, पण त्या पवित्र आईच्या विरुद्ध बोललं तर मी त्याच्या विरुद्ध जातो. कशाला जातो? त्याला सांगतो की हे तुझी आई आहे, तू आईला वेगळं करू नकोस, मूर्तीला वेगळं कर. तर काही लोक काय सांगतात माहितीये का, किंवा दुसरा ते काना गावीला तिला बाई म्हटलं. अरे ती देव नाहीये, देवाची आई आहे. देव एकच आहे, देव हजार नाहीये, ती देवाची आई आहे. आणि आई योहानमध्ये 19:25 आणि 26 मध्ये ते वचन दिलेले. आणि शिष्याने घेऊन ती आपल्या माडीवरच्या खोलीत जाऊन बसली, भक्ती करायला. त्यानंतर पवित्र आत्मा आला. ती आई होती, पोराला ती धार्मिक शिक्षण दिलं. मग कानागावी द्राक्षरस म्हटलं तर त्यांना सांगितलं की तिला बाई का म्हटलं. अरे बाई टीचर आहे, ती एक धार्मिक शिक्षक आई होती या जगामध्ये. बाई कोणाला सांगतात? एका पोरीला, आता एक पोरगी शाळेत जाते बरोबर, हिची आई टीचर आहे, तर पोरामध्ये आई हाक मारेल का ती बाई हाक मारेल? मला सांगा. कारण आईला हाक मारायला लाज वाटेल, हे आईच म्हणते. मग काय हाक मारलं तिला? बाई. कारण त्याला तिने धार्मिक शिक्षण शिकवलं. लूक मध्ये ना 1:26 पासून जर पुढे वचन वाचत गेलं ना, तुम्हाला सगळं कळेल. कारण एक स्वर्गीय देवदूत आला आणि तिला म्हटलं, मरिये भिऊ नकोस, तुझ्यावर प्रभूची कृपा झालेली आहे. ते सांगते मला पुरुष माहिती नाहीये, पण परमेश्वराचा जो आत्मा आहे तुझ्यामध्ये आलेला आहे. त्याच्यानंतर ती सुरुवात झाली पुढे पर्यंत. त्याच्या
ही भक्ती रोजनी म्हणा बोलतात ना, हे तिकडून वचन आलेली आहे त्याच्यात. तर त्यानंतर तिची माऊस बहीणची होती. आता जखऱ्या तुम्हाला माहिती आहे बरोबर, पहिला अध्याय दुसरा अध्याय तुम्ही वाचलं तर तुम्हाला त्याच्यात कळेल. तर तिची माऊस होती, त्याची माऊस होती. जखऱ्या आपल्या मंदिरामध्ये धूप जाळत होता आणि त्याला बाळांची देणगी नव्हती. आणि जो योहान जो आहे, तो योहान त्या जखऱ्याचा पुत्र आहे, म्हणजे एलिसबेथ. तेव्हा ती पवित्र मरिया आपल्या माऊस बहिणीकडे भेटायला जातात. ती वयस्कर होती आणि ही जवानीमध्ये आलेली होती. आणि प्रभूच्या सांगण्याप्रमाणे हो, योसेफाची एंगेजमेंट झालेलं होतच, परंतु तिकडे गेली तिन्ही भक्ती कुटुंब, हे धार्मिक कुटुंब, तेही धार्मिक कुटुंब होत. धार्मिक कुटुंब धार्मिक व्यक्तीला ओळखू शकतात, अधर्म नाही. तर ती धार्मिकता ओळखू लागली. आणि जेव्हा तिला पाहिलं आणि तिच्या उदराच्या बाळाला त्या योहानाने पण पाहिलं आणि योहानाने उल्हासाने उडी मारली. आणि तेव्हा आईला आठवण केली, मम्मी. तिच्या अंतःकरणाच्या आत्म्याने आवाज दिला. कुणी? योहानाने, मम्मी देव घरी आला. काय सांगितलं? प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावं हा मला मान होतो, कारण तो सुद्धा पवित्र आत्म्याने भरलेला होता. आणि येशू ख्रिस्ताचा लोक 3:22 येशूचा बप्तिस्मा योहानानेच घेतलेला. तो पश्चातापासाठी फिरत होता, लोकांना सांगण्यासाठी की माझ्या मागून जो येईल त्याच्या मी बाणा सोडल्या, चपला सोडण्याची, म्हणजे हे पण चपलाचे बंद सोडण्याचा पण मी लायकी नाही आहे. अशा काही घटना आहेत, त्याचा वापर आपल्या सगळ्यांना घ्यायचा आहे. बघा, तुम्ही एक आत्मिक शिक्षणावर जर लक्ष दिलं ना, तर तुम्हाला त्या आत्मिक गोष्टी तुम्हाला समजतील. कारण जर तुमच्यामध्ये आत्मिक शिक्षण नसेल तर तुम्हामध्ये परमेश्वराची उपस्थिती नाही. आणि हीच ती पवित्र मरिया होती. योहानाने येशूचा बप्तिस्मा घेतला. म्हणून तुझं ते धर्मशास्त्र पूर्ण मध्ये, कारण पवित्र आत्म्याने बसलेला आहे. तेव्हा त्याने बप्तिस्मा घेताना मनाई करतो का? योहान बोलते नाही, येशू बोलतो होते, कारण आकाशातून वाणी आली नाही ना की मी देवाचा पुत्र आहे, ते मला कसं ओळखणार? तेव्हा येशूने बप्तिस्मा घेतला. नंतर सांगितलं, सगळ्यांनी बप्तिस्मा घेतला, कोणावर पवित्र आत्मा आलेला नव्हता. बप्तिस्मा घेतात, आजपर्यंत बप्तिस्मा घेतात, पवित्र आत्मा येत नाहीये. मग त्याने कसं येतं माहितीये का? हा माझा परमप्रिय पुत्र आहे, ज्याच्या बाबतीत माझा जीव संतुष्ट आहे, हाच तो जगाचा तारणारा येणार. योहानमध्ये 1:29 मध्ये सांगितलं, हा पहा जगाचे पापी. तेव्हा त्यांनी साक्ष दिली. योहानमध्ये त्याला 5 तास साक्ष दिली. मेरे विशेष पवित्र आत्मा. जर तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे, जर तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे, जर तुमच्यामध्ये देवाचे नियम आहेत, जर तुमच्यामध्ये देवाचा मार्ग आहे, देव कोणाची पाप बघत नाही. तर पापातून मुक्त होण्यासाठी देव बघत. तेव्हा येशू ख्रिस्त आपल्यासाठी बलिदान. आपल्या सगळ्यांना आत्मिक शिक्षण माहिती नाही. जेव्हा आमच्यामध्ये आत्मिक शिक्षण असते ना, तेव्हा आम्हाला कळते की आत्मिक शिक्षण आमच्या भविष्यात देवाच्या गौरवासाठी. लोकांना सरळ शिक्षण आवडत नाही. अरे जर आपण शिक्षण घेतलं नाही तर स्वर्गात कशी जाणार? येशू स्वर्गात न्यायला आलेला योहान 14:2 जागा घेण्यासाठी. मग आज तुम्ही आणि मी जर स्वर्गामध्ये जर जाण्याचा प्रयत्न केला नाही तर आपण त्या अधोलोकातच जायचं का?
मग कशाला तो आलेला पृथ्वीवर स्वर्ग सोडून? कोणासाठी आलेला होता आणि का आलेला होता? कारण काय होतं मला सांगा. एक माझ्या पाप्यावर प्रेम केलं, माझ्या मुलात पुसून टाकले, मला जबाबदारी दिली, हे घे. मी सैतानाला काय करते, मी माझ्या पायाखाली तुडवतो, तू याच्यातून उतर आणि तू माझी सेवा. मग प्रभू येशूने त्याला तुडवलं त्या पुरुषाच्या बलिदानातून. म्हणून योहान 8:32 जरा सत्य समजे, सत्य तुम्हाला बंधनातून मुक्त करतो. माणसाच्या शरीरात सत्याची जाणीव आहे, आणि जर तुमच्यामध्ये सत्य आहे तर तुमच्यामध्ये परमेश्वर. खाली बसलेलं तर शैतानाचं असते. लक्षात ठेवा, प्रार्थना सगळ्यांना मान्य नसते, पण सगळेच प्रार्थनेची व्यक्ती होऊ शकतात असं नाही. लुकाच्या 8 मध्ये शेवटला येशू येईल ना, पृथ्वीवर विश्वास आढळला. म्हणून तुम्हाला उपवास करायचा असेल, एक दिवस वेळेप्रमाणे दिवस निवडा. बरोबर. दुसरा प्रश्न असा आहे, उपवासाच्या नंतरच्या गोष्टी मी सांगतो. जीवित परमेश्वर, त्याची आराधना आणि त्याची भक्ती करा. वर्षाला एकदाच आपण हे करतो. त्या बुद्धीकडे आपल्याला काहीच अनुभव प्राप्त होणार नाही, आणि ती मानवाची निर्मिती आहे. त्याच्यात ख्रिस्ताचा जन्म नाही. तुम्ही तर उत्पत्ती 27 देवाचं प्रतिरूप आहे. उत्पत्ती 2:7 तुम्हाला नाकापुढे जीवनात देवाने दिलेला आत्मा आहे. किंवा 10:17-18 तुम्हाला दिलेला हा आत्मा आहे. तुम्ही सजीव आहे, ते निर्जीव आहे. त्या देवाला उचलून तुम्हाला फिरवावं. नक्की देव कोणता आहे तर तुम्ही पण शोधून काढायचं. आपल्या सगळ्यांना त्याच्याकडे लक्ष देणं महत्व आहे, गरजेचं आहे. आणि ते शिक्षण तुम्ही घेतली तर तुम्हाला पवित्र आत्मा, सामर्थ्य आणि अभिषेक येत असेल. जर तुमच्यामध्ये पवित्र आत्मा नाही तर तुम्हाला शांती किंवा आनंद प्राप्त होणार नाही. प्रत्येक व्यक्तीला देवाने शिकवलेले मुद्दे जे आहेत ते पाळणं गरजेचं आहे. मी पुन्हा विरोध आहे असं नाही मी सांगत की शास्त्र काय शिकवते ते सांगतो, आणि शास्त्र म्हणून शिकवतात. माणसाचे नियम अनेक लोक वेगवेगळ्या परिस्थितीचे नियम लागू करतात, आणि ते समाजामध्ये ते नियम चालूच आहे. आपल्याला त्या नियमामध्ये थोडासा चेंज करायचा की परमेश्वराने जे शिकवलेलं आहे त्या शिक्षणाचा वापर आपल्याला करायचा. म्हणून आपण प्रार्थना करताना परमेश्वराची इच्छेप्रमाणे चालून पवित्र आत्म्याचं दान, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य, पवित्र आत्म्याचं प्रतिरूप आपल्या सगळ्यांना बनायचं आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने करतो. छोटीशी प्रार्थना करूया. सर्व पोलीस आशीर्वाद आहे. पवित्र आत्म्याचं सहाय्य प्रत्येक कार्याला परमेश्वरची सेवा मनापासून सगळ्यांनी करावी. ही प्रार्थना येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.